नमस्कार. मी सुभाष शागाव श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद या शाळेमध्ये अध्यापन करत आहे. खऱ्या अर्थानं 2020-2021 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वी या वर्गामध्ये प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थी बांधवांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यावर्षी कोविड-19 म्हणजेच कोरोना या जागतिक महामारीमुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून जून, जुलै आणि जवळपास ऑगस्ट महिना आता आलेला आहे. या 3 महिन्यामध्ये कोणतेही अध्ययनाची प्रक्रिया झालेली नाही. आपण व्हिडिओ ऑनलाईन या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ते कितपत मुद्दे त्यांच्या गळी उतरत असेल यावर शंका आहे. आणि याचाच एक भाग म्हणून मुलावरचा अध्ययनाचा ताण कमी व्हावा आणि अध्यापनासाठी वेळ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्याने आपल्या अभ्यासक्रम मंडळाने तयार केलेला अभ्यास हा 25% अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो अभ्यासक्रम क्रमशः व्यवस्थित सुटसुटीतपणे आणि कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते घटक वगळलेले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे. सर्वांना तो रुचेल. कृपया आपल्या पाठ्यपुस्तकाचं पुस्तक घेऊन भूगोल विषयाचं आणि पेन्सिल घेऊन जो भाग हा अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे, ड्रॉप करण्यात आलेला आहे, तो भाग पूर्णतः त्याच्यावर क्रॉस फुली मारा. आणि महत्त्वाचा एक घटक की हा व्हिडिओ पाहत असताना थोडीशी क्लॅरिटी कमी येते. अशा वेळेला मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपण जर गेलो तर 3 डॉट हे ऑप्शन येते. त्या 3 डॉटला ऑप्शनला जर आपण टच केलं तर क्वालिटी ऑप्शन असं येते आणि त्या क्वालिटी ऑप्शनमध्ये 360वर क्लिक करा. हा व्हिडिओ यापेक्षाही क्लिअर दिसण्यासाठी आपल्याला मदत होईल, एवढीच महत्त्वाची विनंती. आता बघूया अभ्यासक्रमामधून कपात झालेला सिलेबस. आता 10वीचं पुस्तक घ्या. 10वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला हा घटक दिसून येईल. पाठ्यपुस्तकाचा सुरुवातीचा भाग जर बघितला आपण तर भूगोल इयत्ता 10वी आणि हे मुखपृष्ठ या ठिकाणी दिलेलं आहे आणि कपात करण्यात आलेला भाग हा क्रमशः या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. सुरुवातीला या पान क्रमांक 2 क्षेत्रभेट या घटकामध्ये सुरुवातीला उजव्या कोपऱ्यामध्ये जो घटक दिलेला आहे, क्षेत्रभेटीदरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्याल, हा घटक यावर्षी अध्यापन करायचा नाही. त्यानंतर बघा पुढचा घटक आहे कडधान्याचे पीक व कमी पर्जन्य यांचा सहसंबंध असतो का. म्हणजे पाऊस आणि कडधान्य यांच्यामध्ये असलेलं कोरिलेशन या उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला अध्यापन करायचं नाही आणि त्या घटकाच्या आधारावर अध्यापनही करायचं नाही. म्हणजे पहिला घटक आहे क्षेत्रभेटी, ते सातत्याने कोणकोणत्या गोष्टीची काळजी कराल आणि कडधान्याचे पीक आणि कमी पर्जन्य यांचा सहसंबंध जोडा. हे दोनही प्रश्न यामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा पान क्रमांक 3. पान क्रमांक 3वर उजव्या बाजूला बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती मिळवा. मल्टी ऑब्जेक्ट प्रोजेक्ट हा जो घटक होता बहुउद्देशीय धरण, हाही पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. जायकवाडी असेल, DVC प्रोजेक्ट असेल, त्यानंतर इतर जे धरणं असतील हे कोणत्याही धरणाविषयी माहिती मिळवण्याची गरज नाही. हा घटक अभ्यासक्रमामधून ड्रॉप करण्यात आलेला आहे. त्यानंतर खाली या उजव्या बाजूला की पर्जन्यातील फरक वनस्पतीवरून समजतो, हे विधान योग्य वाटते का आणि पर्जन्यातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो, तर हाही घटक यावर्षी अध्यापनाची करायची गरज नाही. तो घटक अभ्यासक्रमामधून पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 7वर जर आपण आलो तर शेवटचा घटक बघा कुलाबा किल्ला आणि त्याच्या खाली एक चौकट दिलेली आहे. समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते. म्हणजे हाही ॲप्लिकेशन बेस असलेला प्रश्न होता, तोही वगळण्यात आलेला आहे. मुलांनाही प्रश्न विचारायचे नाहीत. शिवाय भरती ओटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती, तर कोणत्याही पद्धतीचा उहापोह करण्याची या ठिकाणी गरज नाही. त्यानंतर पुढचा घटक बघा पान क्रमांक 8वर या. पान क्रमांक 8वरचा शेवटचा जो घटक आहे उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टी छायाचित्रे काढाल या ठिकाणापासून शेवटचा घटक बघा क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल. म्हणजे क्षेत्रभेट दिल्यानंतर एखाद्या क्षेत्राचा आपण अभ्यास केल्यानंतर तो आपल्याला कोणताही अहवाल तयार करायचा नाही. म्हणजे प्रस्तावना त्यामध्ये नाही, हेतुकथन त्यामध्ये नाही, निष्कर्ष नाही, अनुमान नाही, वनस्पती जीवनाची माहिती नाही किंवा त्या ठिकाणचं लँड युटिलायझेशन म्हणजे जमिनीची भूमीची उपयोगिता, हाही घटक यावर्षी अध्यापन करण्याची गरज नाही. हा अभ्यासक्रम पूर्णतः वगळण्यात आलेला आहे.
त्यानंतर पान क्रमांक 10 वर या बघा, नवीन प्रकरण सुरू होत आहे. त्यामध्ये महत्त्वाचा घटक बघा, पान नंबर 10 वरचा हा भारताचा नकाशा दिला आहे. भारत राजकीय पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया. यामध्ये उजव्या बाजूचा जो घटक आलेला आहे आकृती 2.1च्या साहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा आणि अंशाचे मूल्य गाळलेल्या जागामध्ये लिहा. म्हणजे मॅप रिडिंग, नकाशा वाचन, हा जो घटक या ठिकाणी डॉट डॉट रिकाम्या जागेच्या अनुषंगाने मुलांनी लिहायचा होता तो यावर्षी पूर्णतः कट केलेला आहे. म्हणजेच भारताचे अक्षवृत्तीय स्थान, भारताचे रेखावृत्तीय स्थान हा घटक यामधून वगळण्यात आलेला आहे. याशिवाय भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे आहे आणि ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. हे त्या ठिकाणी घेण्याची आपल्याला कोणतीही गरज नाही. म्हणजे भारताचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान हा वगळलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 11 वर बघा, ब्राझील या देशाचा राजकीय नकाशा दिलेला आहे. ब्राझील या देशामधले असलेले घटक राज्य दाखवलेले आहेत आणि त्या घटकाच्या अनुषंगाने उजव्या बाजूला बघा, सर्वात वरच्या बाजूला आकृती 2.2 मध्ये जो घटक होता तोच ब्राझील या देशाचं अक्षवृत्तीय स्थान आणि ब्राझील देशाचं रेखावृत्तीय स्थान, हे जे टिंबटिंब करून रिकाम्या जागा सोडल्या होत्या तोही घटक यामुळे पूर्णपणे गाळलेला आहे. याशिवाय दिशा, ते शेजारील देश आणि महासागर हा जो तक्ता होता, उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि त्याच्या समोर शेजारी देश लिहायचे होते, हाही घ्यायची गरज नाही. त्याच पद्धतीने याच पानावर भारताच्या शेजारील जे देश होते ते घ्यायची गरज नाही. जसं की पूर्वेला म्यानमार आणि बंगालचा उपसागर आहे, उत्तरेला चीन, नेपाळ, भूटान आहे, पश्चिम बाजूला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अरबी समुद्र हा प्राकृतिक भाग आहे आणि दक्षिण बाजूला श्रीलंका, मालदीव आणि हिंदी महासागर आहेत. हे दोनही बॉक्स तक्ते त्यामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढे या पान क्रमांक 12. पान क्रमांक 12 वरचा हा घटक बघा, आता हा वगळण्यात आलेला आहे. एक सेकंद, फक्त थोडंसं पुढं गेलंय. पान क्रमांक 12 वरती गेलाय, चुकून माझा हात खाली गेल्यामुळे तो ॲरो वरती आलाय. पण पान नंबर 12 काढा. पान नंबर 12 वर असलेले घटक आपल्याला कोणते वगळलेले आहेत ते आपण एका मिनिटामध्ये सांगू शकतो. हे बघा पान क्रमांक 12. यामध्ये बघा जगाचा एक नकाशा दिला आहे, आउटलाईन स्केच दिली आहे आणि जगामध्ये असलेले सर्व देश यामध्ये दाखवलेले आहेत. आणि या नकाशावरचे काही प्रश्न हे उजव्या बाजूला वरच्या बाजूला विचारलेत. त्या आकृती क्रमांक 2.3 मध्ये पुढील घटक दाखवा. यामध्ये कोणकोणते घटक विचारले होते? सर्व खंड आणि महासागरांना नावे द्या. तो घटक ड्रॉप केलेला आहे. म्हणजे हा पूर्ण नकाशा जो आपल्याला एरिया लोकेशन, लाईन लोकेशन, पॉईंट लोकेशन यापैकी कोणत्या तरी एका घटकाच्या अनुषंगाने तिथं दाखवायचा होता, दर्शवायचा होता, तो घटक त्या ठिकाणी दाखवण्याची गरज नाही. आणि शेवटचा प्रश्न बघा, दिशादर्शक दाखवा. कारण त्या नकाशावर नॉर्थ, उत्तर ही दिशा दाखवलेली नाही, ती तुम्ही दाखवणं अपेक्षित होतं विद्यार्थी मित्रांनी. तोही घटक यावर्षी पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. म्हणजे पान क्रमांक 12 वरचा हा नकाशा अध्यापनासाठी घ्यायचा नाही. त्यानंतर पुढचं बघा, पान क्रमांक 13 शेवटचं आहे. त्यामध्ये बघा उजव्या डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये पहा बरे जमते का, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधील स्वातंत्र्य चळवळीतील फरक सांगा किंवा शोधा. तो फरक आता शोधायचा नाही, बुद्धीला चालना द्यायची गरज नाही आणि तो घटक अभ्यासक्रमामधून पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. शिवाय दुसरा प्रश्न बघा, ज्या परकीय सत्तेने ब्राझीलवर राज्य केले होते त्या सत्तेचे राज्य भारतात कोठे होते? तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते शोधा. म्हणजे हा इतिहास सुद्धा आपल्याला शोधण्याची गरज नाही. हा घटक पूर्णपणे अभ्यासक्रमामधून यावर्षी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 16 वर या. पान क्रमांक 16 वर सगळ्यात खालच्या बाजूला बघा, उजव्या बाजूला आकृती क्रमांक 3.1च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा 3.1 आकृती कुठं आहे? याच्या पाठीमागच्या पेजवर आहे. म्हणजे पेज नंबर आहे 16, तर पेज नंबर 17 वर ती आकृती आलेली आहे. तर ती दोन्ही घटक या ठिकाणी वगळलेले आहेत. 16 वरचं बघा, आरोली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे? आरोली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? हे प्रश्न पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. शेवटचा प्रश्न बघा, दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यामध्ये दिसतो? म्हणजे डेक्कन प्लेट्यू कोणकोणत्या ठिकाणी, हे घटक आपल्याला सांगायचं होतं. आणि त्याच्या पुढचं बघा 17 नंबरवर बघा पहिला प्रश्न, म्हणजेच त्या पानाच्या डाव्या बाजूला वरच्या बाजूला बघा, आता
दख्खन पठाराच्या पश्चिमेला कोणती पर्वतरांग आहे हे आपण सांगायची गरज नाही. आणि शेवटचं बघा, पश्चिम घाटाला जलविभाज्य का म्हणतात हाही प्रश्न मुलांना विचारायची गरज नाही. म्हणजेच पेन्सिलच्या साहाय्यानं ज्या असे क्रॉस फुली मारलेली आहे, विरुद्ध फुली मारलेली आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे, तो अभ्यासक्रम यावर्षी अध्यापन करण्याची गरज नाही. त्यानंतर बघा पान क्रमांक 19, पान क्रमांक 19वर बघा जलप्रणाली. आणि या जलप्रणालीमध्ये करून पहा असा एक घटक दिला आहे की आकृती 3.4 व 3.5 मध्ये अनुक्रमे भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील नद्या दाखवलेल्या आहेत. दोन ट्रेसिंग पेपर घ्यायचे होते आणि त्यावेळेस दोन देशांमधील या पर्वत रांगा आपल्याला गंगा नदी आणि अमेझॉन नदी यांची खोरी दाखवली, नकाशे तयार करायचे होते. पण यावर्षी आपल्याला ट्रेस पेपर घ्यायची गरज नाही आणि गंगा आणि अमेझॉन या दोनही नद्यांचे चित्र आपल्याला तयार करायचे आहे. म्हणजे आकृतीबंध पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. आणि शेवटचा घटक बघा त्यामधला, पाणलोट क्षेत्राचे आकारमान नकाशाप्रमाणे विचारात घ्या. म्हणजे कोणत्या नदीमध्ये किती पाण्याचं क्षेत्र आहे हाही घटक वगळला होता. आणि शेवटचा घटक पुढचं बघा, उजव्या पानावर उजव्या कोपऱ्यावरच्या बाजूला खोऱ्यांचे त्या त्या देशामध्ये सापेक्ष स्थान काहीही गरज नाही. नद्यांचे उगम क्षेत्र बघायची गरज नाही. नद्या कोणत्या दिशेला वाहतात हेही सांगायची गरज नाही. प्रमुख उपनद्या आणि त्यांची दिशा हेही सांगण्याची गरज नाही. म्हणजे बघा आता अमेझॉन सांगायची गरज नाही, महत्त्वाचा घटक आहे. सॅन फ्रान्सिस्को सांगायची गरज नाही, उरुग्वे सांगायची गरज नाही, पॅराना सांगायची गरज नाही, पॅराग्वे सांगायची गरज नाही, किंवा भारतामध्ये गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी ह्याही नद्यांची माहिती देण्याची गरज नाही. हा घटक अभ्यासक्रमामधून पूर्णपणे ड्रॉप करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 27 वर या डाव्या बाजूला बघा वर जे ग्राफ दिलेले आहेत, बार ग्राफ आहे आणि सोबतच लाईन ग्राफ आहे. त्यामध्ये बघा कोणकोणते शहर आहेत. मेनास आहे, मेनासच्या खाली पोर्तो अलेग्रे आहे. त्यानंतर वरच्या बाजूला बेलेम आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला रिओ डी जेनेरिओ हे शहर आहे. आणि त्या घटकावर आधारित 4.4 मधील आलेखाचा अभ्यास करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा घटक पूर्णपणे ड्रॉप केला आहे. बघा आता चारही शहरामधील तापमान कोणत्या महिन्यात जास्त आहे आपल्याला शोधायची गरज नाही. आणि त्याच्यामधला शेवटचा प्रश्न बघा की कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे. आणि त्याच्या खाली बघा रिओ डी जेनेरिओमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असते. तर आपल्याला दोन घटकामध्ये तुलनाही करायची नाही, दोन घटकामधला सहसंबंधही सांगायचा नाही. आणि हा घटक अभ्यासक्रमासाठी पूर्ण वगळण्यात आलेला आहे. शिवाय त्याच पानावर उजव्या बाजूला एकदम खाली यायचं, पहा बरे जमते का. याच्यामध्ये बघा ब्राझीलमधील हवामानाच्या विभिन्न घटकाचा अभ्यास करून सोबतचा तक्ता पूर्ण करा. म्हणजे अमेझॉन या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आहे, उच्चभूमीच्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आहे, किंवा शेवटचं बघा अति दक्षिणेकडचा जो प्रदेश आहे पंपास प्रदेशाच्या दक्षिणेकडचा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं हवामान आहे. हा पिवळ्या रंगाचा तक्ता पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. म्हणजे पान नंबर 27 वरचे आलेख आणि शेवटचा जो तक्ता पहा बरे जमते का हा पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 28 वर या सांगा पाहू. त्यामध्ये आकृती 4.5 मध्ये आलेखाचा अभ्यास करायचा आहे. कोणकोणत्या शहराचे आलेख आहेत तर दिल्ली दाखवलंय, मुंबई दाखवलंय, कोलकाता आहे आणि चेन्नई आहे. या चारही शहराचा आपण जर विचार केला तर मुंबई, चेन्नई आणि कोलकाता ही तीन शहरं किनारपट्टीच्या भागामध्ये आहेत आणि दिल्ली हे शहर खंडांतर्गत भागामध्ये आहे. आणि त्या घटकाच्या अनुषंगाने हे प्रश्न विचारण्यात आले होते आणि तो तुलनात्मक अभ्यास करत असताना हे प्रश्न पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बघा आता चेन्नई आणि उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो आणि तो का आढळतो तर या बाबीचा आपण अभ्यास करायची गरज नाही. याच्यामधला शेवटचा प्रश्न बघा, या शहराचे सम व विषम हवामानामध्ये वर्गीकरण करा. म्हणजे ते चारही घटक गाळलेले आहेत आणि चारही शहरावरचे म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरावरचे या आकृतीवर जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे या पान नंबर 28 वरचे वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा पान नंबर 29 याच्यामध्ये सगळ्यात वरच्या बाजूला या वरच्या बाजूला थोडा पिवळसर रंगाचा एक पॅच आहे, पहा जरा डोके चालवा. वरील ऋतूंच्या आधारे वर्षभरातील महिन्यांची विभाजन करा, काहीही गरज नाही. वरील प्रमाणे ऋतू विभाजनाची आणखी एखादी पद्धत आणि त्यातील ऋतूची माहिती घ्या. उदाहरणार्थ ग्रीष्म ऋतू म्हणजे काय. हा घटक आपल्याला यावर्षी अध्यापन करायचा नाही आहे. त्यानंतर बघा पान नंबर
31. 31वर वरच्या बाजूला या, वरच्या बाजूला काही पॅच दिलेत बघा. शोधा पाहू. तो आहे की चेरापुंजी आणि मौसिनराम येथे 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. त्या अभ्यासक्रमासाठी आहे. पण त्याच्या खालचा जो भाग आहे हिरव्या रंगाचा, पहा बरे जमते का. त्यामध्ये भारत आणि ब्राझील यांचे स्थान, विस्तार यांचा विचार करता हवामानाच्या तापमान पर्जन्यमान घटकामध्ये होणारा दिशानिहाय बदल शोधा आणि त्याची तुलनात्मक टिप्पणी तयार करा. हा घटक पूर्णपणे अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. आणि त्याच्याच उजव्या बाजूला पहा बरे जमते का की भारतातील कोणत्या भागामध्ये वर्षभरामध्ये 3 ऋतू घेतले जातात, 3 पिके घेतली जातात, त्याचा आणि पर्जन्यमानाचा संबंध काय असेल. हा विचार प्रधान असलेला प्रश्न पूर्णपणे यावर्षी अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. यानंतर पान नंबर 35वर या. पान नंबर 35वर सगळ्यात वरच्या बाजूला बघा, करून पहा भारत आणि वन्यजीवन. त्यामध्ये 5.5 ही जी आकृती आहे, जो नकाशा आहे, त्या नकाशामध्ये भारतातील असलेले जे प्राणी आहेत त्यांचे अधिवास निवासस्थान हे आपल्या या ठिकाणी दाखवायचं होतं. पण ते यावर्षी दाखवण्याची गरज नाही, म्हणजे हा नकाशा पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. शिवाय उजव्या बाजूला बघा, बंगालचा वाघ दाखवायचा होता. बंगालचा वाघ पश्चिम बंगालमध्ये दाखवतो. माळढोक महाराष्ट्राच्या भागामध्ये आपण दाखवत होतो. तर हे घटक कुठले या ठिकाणी दाखवण्याची गरज नाही. म्हणजे बघा, माळढोक, आलेवरीतले कासव, एकशिंगी गेंडा, बारशिंगा, सिंह, गंगेतील डॉल्फिन, सुसर, मगर आणि निलगिरी ताहीर शेळी हे घटक यावर्षी अभ्यासक्रमामध्ये दाखवायचे नाहीत. याशिवाय भौगोलिक परिस्थितीशी तेथील प्राणी आणि वनस्पती यांची सांगड घाला. म्हणजे ज्या प्रकारचं एन्व्हायरमेंट त्यांना सुटेबल आहे अशा ठिकाणी ते प्राणी राहतात, पण ती सांगड घालण्याची गरज नाही. म्हणजेच मुलांना चालना देण्याची फारशी गरज या प्रश्नामध्ये पडणार नाही. आणि यामधला शेवटचा प्रश्न बघा, भारतातील वाघाच्या अधिवास प्रदेशाच्या नावासह नकाशामध्ये दाखवा आणि कोणत्या कारणामुळे त्यांचा अधिवास त्या भागात असेल. हाही घटक त्या ठिकाणी विचारायचा नाही, त्यांना संशोधन करायची गरजही पडणार नाही आणि ते अध्ययन अध्यापन या प्रक्रियेमधून पूर्णपणे तो घटक वगळण्यात आलेला आहे. आता बघा पुढचं पान नंबर 36. पान नंबर 36वरचा जो घटक आहे तो उजव्या बाजूला एक कोपरा आहे, पहा बरे जमते का. आणि त्यामध्ये बघा काय दिलंय, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अशीच परिस्थिती हत्तींची आहे. तुम्ही अशा वनस्पती आणि प्राण्यांची माहिती मिळवा आणि त्यांचे अधिवास कोणते आहेत ते शोधा आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे आणि कोणत्या ठिकाणी ते शक्य आहे याचे सादरीकरण करा. तर हाही प्रोजेक्ट आपल्याला तयार करायचा नाही आहे. कोणत्या ठिकाणी या वाघाच्या जाती, प्राण्यांच्या जाती आणि हत्ती जाती यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे याही बाबीचा विचार करण्याची गरज नाही. म्हणजे हा घटक अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. शिवाय त्याच्या खाली बघा छोटा आहे की जरा डोके चालवा, हाही प्रश्न यामध्ये वगळलेला आहे. म्हणजे हा विचारप्रधान प्रश्न होता पण तो वगळण्यात आलेला आहे. आता बघा, रोकासारखी शेती भारतामध्ये कोणकोणत्या भागात केलेली आढळते आणि त्यांची नावे लिहा. आता हे स्थलांतरित मायग्रेशन ॲग्रिकल्चरचं टाईप आहे, स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे. आणि आपल्याकडे जशी झूम प्रकारचे आदिवासी लोक शेती करतात त्याच पद्धतीनं रोका ही एक शेती त्या ब्राझीलमध्ये होते. तोही घटक यावर्षी या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे या, पान क्रमांक 39. पान क्रमांक 39वर इकडे या थोडंसं उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये बघा, जरा डोके चालवा. म्हणजे एक व्यक्ती बरोबर 80 व्यक्ती दिलेले आहे, बरोबर आहे. तो सिम्बॉल जो आहे तो एक व्यक्ती म्हणजे आपण 80 व्यक्ती पकडायचा, अ आणि आ. आणि त्यामध्ये प्रश्न विचारला होता, अ आणि आ या प्रत्येकी एका चौरस किलोमीटरमध्ये लोकसंख्येची घनता किती ते शोधा. मग आपण या ठिकाणी सूत्र सांगत होतो, लोकसंख्येची घनता काढताना काय सांगतो आपण, त्या प्रदेशाची एकूण क्षेत्रफळ भागिले त्या प्रदेशामध्ये राहणारी एकूण लोकसंख्या. यावरून त्या प्रदेशामध्ये दर चौरस किलोमीटर क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात ही येणारी सरासरी म्हणजे त्या ठिकाणची डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन किंवा लोकसंख्येची घनता. हा घटक यावर्षी घेण्याची गरज नाही. म्हणजे पान क्रमांक 39 यावरचा हा प्रश्न वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पान क्रमांक 40, खाली निळ्या रंगाचा पॅच दिला आहे, पहा बरे जमते का. एखाद्या प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तर कमी असल्यास त्याची कारणे काय हे शोधण्याची गरज नाही. शिवाय पुढं बघा त्याच्या बाजूलाच, भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे अशीच परिस्थिती भारतातील सर्व राज्यामध्ये आहे का ती शोधा. तर मुलं शोधत होते कोणकोणत्या राज्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे.
आता केरळमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे, कारण त्या ठिकाणी स्त्री प्रधान कुटुंब व्यवस्था आहे, स्त्रियाला मानाचा दर्जा आहे, स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. हे जे वैचारिक मंथन आपण करत होतो, हे वैचारिक मंथन करण्याची गरज नाही. फक्त लिंग गुणोत्तर म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीने काढतात एवढाच घटक शिकवायचा. बाकी तुलनात्मक दृष्ट्या कोणत्याही राज्याशी तुलना करायची नाही. आता पान क्रमांक 39 वर डाव्या बाजूला खाली आहे. वरील दोन्ही आलेखांचा उपयोग करून पहामध्ये बघा ते वरील दोन्ही आलेखांचा उपयोग करून विविध वयोगटामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या संख्येमध्ये फरक आहे का ते शोधा. तर आपल्याला ते शोधायची गरज नाही, म्हणजे तो घटक पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. याशिवाय पान क्रमांक 41 वरचा वरच्या बाजूला बघा मनोरे दिलेले आहेत मनोरे, आणि त्या खालच्या बाजूला तोच घटक आहे करून पहा. तेवढा एकच घटक आहे, तो पूर्णपणे अभ्यासक्रमामधून ड्रॉप करण्यात आलेला आहे. आता पुढे या पान क्रमांक 43. पान क्रमांक 43 वरच्या डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामधला जरा डोके चालवा, म्हणजे पूर्णतः बुद्धीला चालना देणारा प्रश्न होता. मुलांना याचं उत्तर शोधावं लागत होतं की आयुर्मानामधील वाढ व लोकसंख्येची वाढ यांचा सहसंबंध असतो का व कसा. म्हणजे आयुर्मान म्हणजे काय आणि ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे काय, ह्या दोन्ही बाबी मुलांना शोधायच्या होत्या आणि त्याचा फरक असतो की नाही ते मुलांना सांगायचं होतं. पण यावर्षी तो घटक अभ्यासक्रमामधून पूर्णतः वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पान क्रमांक पुढचं पेजला आहे. आता पान क्रमांक 44 यामध्ये सगळ्यात शेवटी खाली आहे, वरच्या बाजूला काही नाही आहे, खालच्या बाजूला हिरव्या रंगाचा एक घटक आहे आणि त्यामध्ये द्वैतांचे रंग आकृती 6.3 आणि 6.7 यामध्ये लोकसंख्येचे विविध वैशिष्ट्याचे आलेख दिले आहेत आणि त्या आलेखाचं वाचन करून खालच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची होती. म्हणजेच ऑब्झर्वेशन पॉवर डेव्हलप करणे हा याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि त्याच्या खाली बघा जरा विचार करा. वरील विवेचन लक्षात घेता भारतातील लोकसंख्येबाबत आपण कोणता विचार करायला हवा आणि आपल्या मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करता येईल, स्त्रियांचे प्रमाण वाढेल आणि जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबत प्रत्येकी 2 ते 3 वाक्ये लिहा. म्हणजे यंग जनरेशन, तरुण लोकसंख्या, कार्यप्रवण गट, कार्यकुशल गट कोणत्याही देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडतो. देशातलं कोणतंही कार्य करत असताना तरुण लोकसंख्या असणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा घटक पूर्णपणे यामधून ड्रॉप करण्यात आलेला आहे. त्याच पेजवर वरच्या बाजूला या बघा, उजव्या बाजूला सगळ्यात वर करून पहा. यापूर्वीच्या संभाषणाप्रमाणे आकृती 6.7 मधील आलेखासाठी संभाषण तयार करा आणि लिहा. म्हणजे 2 मुलांमध्ये कम्युनिकेशन साधण्यासाठी असलेली ही कृतीप्रधान कृती होती, ती पूर्णपणे या वर्षी 2020-2021 या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर जरा डोके चालवा, त्यामध्ये बघा प्रश्न, लोकसंख्येच्या रचनेत अवलंबित गटातील लोकांची संख्या वाढली तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होईल. काही मुलं म्हणणार होत नाही, काही मुलं म्हणणार होतो, तर त्याचा परिणाम होतो. अवलंबित लोकांचं प्रमाण जास्त असेल तर दरडोई उत्पन्नामध्ये तूट होते. अवलंबित लोकांचं प्रमाण जास्त असेल तर निर्यातीसाठी कमी माल उपलब्ध होतो. या कोणत्याही बाबीचा अभ्यास आपल्याला यावर्षी करण्याची गरज नाही. त्यानंतर त्या खाली या पहा बरे जमते का. दोन्ही देशाच्या लोकसंख्येच्या घनतादर्शक नकाशे सूची अभ्यासा आणि त्यामध्ये कोणता फरक आढळतो ते पहा आणि कोणता निष्कर्ष काढता येईल. म्हणजे कोणताही विचार, कोणत्याही प्रकारचं निरीक्षण करण्याची या ठिकाणी गरज नाही आणि तो घटक या अभ्यासक्रमामधून पान क्रमांक 44 वरचा वगळलेला आहे. आता पुढे बघा प्रकरण क्रमांक 7 ह्युमन सेटलमेंट म्हणजेच मानवी वसाहती. या मानवी वसाहतीमध्ये बघा पान नंबर 46 डाव्या बाजूला सगळ्यात खाली हिरव्या रंगाचा एक पॅच दिला आहे, जरा विचार करा. म्हणजेच आकृती 7.1 अ आणि आ या उपग्रहीय प्रतिमामधील वस्त्या नागरी आहेत की ग्रामीण आहेत ते शोधा. म्हणजे जे प्रक्षेपण आहे, उपग्रहीय प्रक्षेपण आहे, त्यामार्फत हे चित्र काढलेले आहेत. या वरच्या 2 आकृती दिल्या होत्या, त्यामध्ये बघा आकृती 7.1 अ आणि त्यामध्ये आकृती 7.1 आ. तर यापैकी ह्या 2 ज्या वस्त्या आहेत, मानवी वसाहती आहेत, त्या ग्रामीण आहेत का शहरी आहेत आणि त्या ठिकाणी त्या का स्थायिक झाल्या असाव्यात याचं आपल्याला थोडं शिकवायचं होतं, पण तोही घटक यावर्षी घ्यायचा नाही. आणि उजव्या बाजूवर वर बघा आकृतीच्या खाली थोडे आठवूया. तर त्यामध्ये खालील तक्त्यात काही सोयी सुविधा दिल्या आहेत आणि या सुविधा फक्त ग्रामीण किंवा फक्त नागरी भागात उपलब्ध असतात
किंवा दोन्हीकडे उपलब्ध असतात. तर ज्या ठिकाणी ते उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपल्याला राईट अशी फुल करायची होती आणि ज्या ठिकाणी ते उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी आपल्याला ती क्रॉस फुल करायची होती. तर सोयी सुविधाचा एक उभा कॉलम दिला आहे, त्याच्या बाजूला त्या ग्रामीणमध्ये आहेत का आणि त्याच्या बाजूला नागरीमध्ये आहेत का. तर हा तक्ता जो आहे तो पूर्णतः कुठून वगळला आहे आपण, पेट्रोल पंपापासून वगळलेला आहे. तर तो शेवटचा घटक आहे विद्यापीठ. म्हणजे युनिव्हर्सिटी कोणत्या ठिकाणी असतील, ग्रामीण भागामध्ये आहेत का शहरी भागामध्ये आहेत, का ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये आहेत. तर साहजिकच आहे मोठाले जे विद्यापीठ आहेत, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असतील, एज्युकेशनल युनिव्हर्सिटी असतील किंवा इतर बायोटेक्निकल युनिव्हर्सिटी असतील, तर ही पूर्ण विद्यापीठ आहे शहरी भागामध्ये आहेत. हाही घटक या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. म्हणजे पान क्रमांक 46 वरची उजव्या कोपऱ्यातली खालच्या बाजूची चौकटी पूर्णपणे वगळलेली आहे. पान क्रमांक 47 याच्यावरचं वर सुरुवातीला वर या करून पहा. आकृती 7.2 अ आणि आ हे दोनही घटक या ठिकाणी वगळलेले आहेत. आता अ मध्ये काय आहे, अमेझॉन नदीचा सखल प्रदेश आहे आणि ब मध्ये साओ पावलो या शहराची प्रतिमा दिलेली आहे की त्या भागामध्ये मानवी वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत. आता अमेझॉन या नदीच्या खोऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वने आहेत, तर त्या ठिकाणी मानवी वस्ती का नसावी असा जो तुलनात्मक घटक होता तो या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच पान क्रमांक 47 यावरचा हा घटक पूर्णपणे वगळलेला आहे. त्यानंतर पुढे या पान क्रमांक 50 याच्यावर बघा, जरा डोके चालवा की ब्राझीलमधील नागरीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते. तर ब्राझीलमध्ये नागरीकरणाचं प्रमाण जास्त आहे. कोणकोणत्या घटकाचा परिणाम होत असावा ते मुलांनी शोधणं अपेक्षित होतं, पण तो घटक यावर्षी अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर खाली या पान क्रमांक 52. पान क्रमांक 52 वरचं बघा, करून पहा. दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रामधील मालकीबाबतचा तक्ता खाली दिला आहे. ब्राझील प्रमाणे भारता संदर्भामध्ये माहिती भरा आणि तो तक्ता पूर्ण करा. म्हणजे इथं बघा भारत क्षेत्र कोणतं आहे किंवा विभाग कोणता आहे आणि ब्राझीलमधलं व्यवस्थापन कोणाकडे आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. बँक व्यवसाय कोणाकडे ब्राझीलमध्ये, खाजगी आणि सार्वजनिक या दोन्ही क्षेत्राकडे आहे. त्याच पद्धतीनं भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आहे हा तक्ता पूर्णपणे वगळलेला आहे. शिवाय उजव्या बाजूला थोडे आठवूया, दूरदर्शन प्रसारण, मधमाशा पालन, शेवटचा घटक बघा निवासाची आणि जेवणाची सोय करणे हाही घटक अभ्यासक्रमामधून पूर्णपणे वगळलेला आहे. त्यानंतर पुढे या पान क्रमांक 53. पान क्रमांक 53 वर जो घटक वगळलेला आहे तो खाली या, जरा विचार करा. जरा विचार करामध्ये हिरव्या रंगाची फेंट रंग आहे की कोणत्या प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात हा घटक पूर्णपणे वगळला आहे. नकाशाशी मैत्री 8.3 जो नकाशा आहे तोही पूर्णपणे वगळलेला आहे. त्यामधला पहिला प्रश्न बघा, ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते आणि त्यामधला शेवटचा प्रश्न बघा त्याकरता की रबराचे उत्पादन कुठे केंद्रित झालेले आहे याचा अभ्यास करायचा नाही. याशिवाय खाली एक तक्ता दिला आहे, पिकांचा प्रकार आहे, त्यानंतर पीक आहे आणि उत्पादनाचे क्षेत्र आहे. म्हणजे अन्नधान्य पिके आहेत, नगदी पिके आहेत, फळे आणि फळभाज्या आहेत. तर हाही तक्ता यावर्षी अभ्यासक्रमाला घ्यायचा नाही. म्हणजे पान क्रमांक 53 वरचा उजव्या बाजूचा खालचा कोपरा पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 55 या बघा. पान क्रमांक 55 वरच्या बाजूला थोडे आठवूया आहे का डाव्या बाजूला, तोच भाग वगळलेला आहे की ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ उष्ण आणि थंड सागरी प्रवाहांची नावे सांगा. कोणते थंड आणि उष्ण प्रवाह त्या भागामधून वाहतात हा घटक द्यायचा होता, तो वगळलेला आहे. याशिवाय पहा बरे जमते का उजव्या बाजूचा जो कोपरा आहे तोही पूर्णपणे वगळलेला आहे. खालील छायाचित्र शेती व्यवसायाशी निगडीत आहे. हे शेतीचे प्रकार भारत आणि ब्राझील यापैकी कोणत्या देशात प्रचलित आहेत ते लिहायचं होतं. तर हा वरचा मळ्यात शेतीचा प्रकार आहे. त्यानंतर डोंगर पायऱ्यावरची शेती आहे. त्यानंतर हा त्या भागामध्ये लागलेला वनव्याचा प्रकार आहे जंगली भागामध्ये. खालीही वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याकडे जी भात शेती केली जाते जास्त पावसाळी प्रदेशामध्ये तो एक प्रकार होता. तर हा पूर्णपणे चित्ररूपी असलेला घटक वगळलेला आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचं विश्लेषण करण्याची गरज नाही. म्हणजे पान क्रमांक 55 वरचे उजव्या बाजू चित्र पूर्णपणे वगळलेले आहेत. त्यानंतर पान क्रमांक 56 वर या, करून पहा. भारतातील शेती त्यामध्ये खालचा भाग आहे की करून पहा. भारतातील ज्वारी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस, चहा, सफरचंद या पिकाचे वितरण भारताच्या आराखड्यामध्ये चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि नकाशाला नावे द्या. तर आपल्याला कोणत्याही प्रकारची पिकं यामध्ये दाखवण्याची गरज नाही. हा घटक पूर्णपणे अभ्यासक्रमामधून
या वर्षासाठी वगळण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे हा पान क्रमांक 56 वरचा भारताचा नकाशा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पुढचं पान क्रमांक 58. पान क्रमांक 58 वर जर आपण आलो तर पिवळ्या रंगामध्ये दिलं बघा, जरा डोके चालवा आणि त्याच्या खालची चौकट आहे. राजस्थानला समुद्रकिनारा नसूनही तिथे मिठाचे उत्पादन कसे काय होत असेल, हा बुद्धीला चालना देणारा प्रश्न पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचं अध्यापन करायचं नाही, अध्ययनासाठी मुलांना तो घटक द्यायचा नाही आणि कोणत्याही प्रकारचं संशोधन करण्याची गरज नाही. त्यानंतर बघा पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 9, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. याच्यामधला सुरुवातीपासूनचा जो प्रस्तावनेचा भाग होता करून पहा. पर्यटनामध्ये आत्तापर्यंत ब्राझीलमधील तुम्ही बरीच माहिती मिळवली आहे. ह्या ठिकाणापासून तो घटक वगळलेला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या, हा मल्टिपल लाईन ग्राफ म्हणजे बहुरेषेलेख होता, तोही घटक वगळलेला आहे. आणि खाली या शेवटचा प्रश्न जो आहे की 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे, हाही घटक पूर्णपणे अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. शिवाय उजव्या कोपऱ्यामध्ये बघा पिवळ्या रंगात दिले सांगा पाहू, म्हणजेच आकृती क्रमांक 9.2 या आधारे हा जॉईंट बार ग्राफ म्हणजे जोडस्तंभालेख आहे. त्यामध्ये निळ्या रंगामध्ये काय दाखवलं आहे, पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या आणि कथ्या रंगाचा जो कलर आहे ग्रे कलरचा त्यामध्ये काय दाखवलं आहे, एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये पर्यटन व्यवसायाचे योगदान आणि त्यावर असलेले प्रश्न पूर्णपणे वगळलेले आहेत. त्यामधला पहिला प्रश्न बघा, वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे आणि शेवटचा प्रश्न बघा, एकूण राष्ट्रीय उत्पन्न तुलनेमध्ये पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता आहे. तर हे दोन्ही प्रश्न आपल्याला पान नंबर 61 वरचे घ्यायचे नाही आहेत. त्यानंतर पान नंबर 65. पान नंबर 65 वर जर आपण आलो तर खाली बघा पिवळ्या रंगाच्या खाली एक हिरवा रंग आहे, पहा बरे जमते का. तर दिग्बोई येथून सकाळी 7 वाजता अरुणने आईला फोन केला आणि जैसलमेरमध्ये त्याच्या आईने तेथील स्थानिक वेळेनुसार तो किती वाजता घेतला असेल. म्हणजे स्थानिक वेळ, प्रमाण वेळ या घटकाच्या अनुषंगाने आपण कोणतीही चर्चा त्यांच्याशी करायची नाही. त्याच्या खाली बघा ब्राझीलमधील कम्युनिकेशन किंवा संदेशवहन तिथं करून पहामध्ये दिलं बघा. तुम्हाला माहीत आहेच की ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे. आकृती 9.12 मध्ये आता बघा पुढचे पेज होते पान नंबर 65च्या पुढे या 9.12 ब्राझील प्रमाण दिसते का बघा. हा नकाशा आणि त्या नकाशाच्या वरचा जो घटक आहे तो वगळलेला आहे. अति पूर्वेकडील व अति पश्चिमेकडील स्थाने दिली आहेत. या दोन बिंदूमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटामध्ये करा. म्हणजे एका रेखावृत्तामधून दुसऱ्या रेखावृत्तामध्ये जाण्यासाठी, एका अक्षरवृत्तामधून दुसऱ्या अक्षरवृत्तामध्ये जाण्यासाठी किती वेळ सूर्यकिरणाला लागतो हे सांगण्याची या ठिकाणी कोणतीही गरज आपल्याला नाही. हा घटक अभ्यासक्रमामधून यावर्षी वगळण्यात आलेला आहे किंवा यावर्षी त्यावर कोणत्याही प्रकारचे प्रश्नपत्रिकेमध्ये येणार नाहीत. आता पान क्रमांक 67 वर या. पान क्रमांक 67 ह्याच्यामध्ये जरा विचार करा. दिल्ली येथे दुपारचे 12 वाजले आहेत. आपली भारताची राजधानी दिल्ली. तर ब्राझिलिया येथे किती वाजले असतील. मग ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे. मग दिल्लीचं अक्षवृत्ती रेखावरचे स्थान बघायचं आणि त्याच पद्धतीनं ब्राझिलियाचं बघायचं. म्हणजे किती कालावधी लागतो ते त्या घटकाच्या अनुषंगाने आपण सांगू शकत होतो. तोही प्रश्न या ठिकाणाहून वगळण्यात आलेला आहे. आता नंतर पान क्रमांक बहुतेक आता पूर्ण घटक झालेला आहे त्यामुळे हाही घटक वगळलेला आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. सर्व हा जो वगळलेला घटक आहे सर्व विद्यार्थी मित्र, सहकारी शिक्षक, माझे मार्गदर्शक शिक्षक, शिक्षक मित्र, बंधू भगिनी या सर्वांना आवडेल अशी मी आशा बाळगतो आणि धन्यवाद. थांबतो याच ठिकाणी. नमस्ते.